मी कोमल. मैत्रिणींनो, पारंपरिक पद्धतीनुसार आपण बऱ्याच रेसिपी बनवत आलो. त्यातलीच एक रेसिपी म्हणजे आंबोळी. आंबोळी ही 2 प्रकारची असते आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तर मी अगोदर आपली जुन्या पद्धतीची सुरुवातीची जी आंबोळी बनवायची ती आंबोळी मी बनवून दाखवते. त्याच्यासाठी मी तांदूळ रात्रभर भिजत घातलेले आहेत आणि हे तांदूळ आता मी 1 कप आणि हा दुसरा कप, 2 कप तांदूळ घेते. बरोबर 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ आपण वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला लावून. त्याच्यामध्ये छोट्या 2 मिरच्या टाकते आणि 1 चम्मच होईल एवढं मी त्याच्यामध्ये जिरा वापरते आणि हे आपण मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत. आपले तांदूळ वाटून झालेले आहेत. ते मी एका भांड्यामध्ये टाकून ठेवते. त्याच्यामध्ये मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे. जेवढं तुम्ही पाहिलं तांदूळ टाकताना तेवढेच पाणी आहे त्याच्यामध्ये घातलेलं. ह्याच्यामध्ये मी अर्धा कप किंवा अर्ध्या कपापेक्षा कमी असा रवा वापरते. अर्धा कप रवा वापरते आणि त्याच्यामध्ये आपण जे तांदळाचं पाणी आहे त्याच पाण्यापैकी थोडंसं पाणी टाकून ठेवते, कारण रवा फुलल्यानंतर त्याला पाणी लागेल. एवढं पाणी टाकून ठेवते आणि हे मी छान मिक्स करून हे 3-4 तासासाठी ठेवून देते. खरं तर हे आपण आंबोळी बनवण्याचं जे तांदूळ वाटून पीठ बनवतो ते रात्रभर ठेवायचं असतं, पण आपण ह्याच्यामध्ये रवा वापरलेला आहे. कधी कधी काय होतं, आपल्याला लगेचच हवा असेल तर रवा हा लगेच फुलतो, म्हणून रवा वापरून सुद्धा आंबोळ्या बनवल्या जातात. पूर्वी फक्त तांदूळ वापरूनच आंबोळ्या बनवल्या जायच्या. आता मी हे झाकून ठेवून देते आणि आपण ह्याच्यामध्येच दुसऱ्या प्रकारची आंबोळी म्हणजे बनवणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या डाळी वापरणार आहोत. त्याच्यासाठी मी पाण्यासहित घेतलेलं आहे तांदूळ 1 आणि हा जेवढा होईल तेवढा. आंबोळीचा प्रकार म्हणजे डाळी वापरून केलेला असतो. ते 1 कप तांदूळ घेतलेले आहेत, त्याच्यात अजून 1 कप तांदूळ घेते म्हणजे 2 कप तांदूळ झाले. त्याच्यामध्ये मी अर्धा कप उडदाची डाळ आणि 1/4 कप म्हणजे पाव कप चणा डाळ. त्याच्यामध्ये चण्याच्या डाळीचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये 1 इंचाचं आलं बारीक चिरून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमच जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर हवी असेल तर टाकू शकता, पण कोथिंबीर आपण आंबोळीच्या वर टाकली तरी छान वाटेल, म्हणून मी याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली नाही आहे. आणि हे आपण वाटून आपली तांदूळ आणि डाळीची पेस्ट तयार झालेली आहे. हा आंबोळीचा दुसरा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी वापरलेलं नाही आहे. जे आपण तांदूळ आणि डाळी घेताना त्याच्यामध्ये जे थोडंफार पाणी होतं कपामध्ये आलेलं, त्याच पाण्यामध्ये बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे त्याच्यामध्ये काढून घ्यायचं. अशा प्रकारे आपण दुसऱ्या आंबोळीचा सारण बनवून घेतलेलं आहे. दुसऱ्या प्रकारच्या आंबोळीचा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ह्याच्यामध्ये आपण तांदूळ आणि डाळी वापरलेल्या आहेत आणि हे आता आपण असं झाकून ठेवतोय. पहिला आंबोळीचं जे सारण आपण तयार केलेलं त्याच्यामध्ये फक्त तांदूळ आणि रवा वापरलेला आहे. दोन्ही प्रकारे आपण आंबोळ्या बनवू शकतो. हे आंबोळीचं सारण, दोन्ही प्रकारचं आंबोळीचं सारण आपण 5 ते 6 तासासाठी झाकून ठेवणार आहोत फुलण्यासाठी. आपण 7 ते 8 तासासाठी
आंबोळीचं पीठ हे फुलवायला ठेवलेलं होतं. ते आता जवळजवळ 10 ते 12 तास झालेत, कारण की ते रात्रभर फुलून झालेत. दोन्ही पिठं चांगली फुललेली आहे. हे बघा, हे आपण साध्या आंबोळीचं बनवलेलं आहे ते, आणि हे डाळी वापरून आंबोळीचं बनवलेलं पीठ. आपली दोन्ही पण पिठं तयार झालेली आहेत. आता आपण आंबोळी बनवायला घेऊया. आपली दोन्हीही पिठं छान फुललेली आहेत. हे डाळी वापरून बनवलेलं पीठ आणि हे आपलं साधं पीठ. हे बघा, साधं पीठ सुद्धा अशा पद्धतीने छान असं फुललेलं आहे. अशा प्रकारे पीठ फुलून येतो. आता हे पीठ आपण छान मिक्स करूया. आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे. आता आपण मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. दोन्ही पण आंबोळीच्या पिठामध्ये मीठ टाकूया, चवीप्रमाणे मीठ. हे आंबोळीचं पीठ एकदम साधं आहे. साधे नुसते तांदूळ आणि ते लवकर फुलण्यासाठी मी त्याच्यामध्ये रवा वापरलेला. हे तांदूळ आपले 8 तास भिजवून, तुम्हाला सांगितलेलं होतं, दाखवलेलं की 8 तास भिजवून आपण ते वाटलेले मिक्सरमध्ये, आणि 8 ते 10 तासासाठी पुन्हा आपण ते पीठ असं फुलवण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. आणि ते आता छान फुललेलं आहे. पूर्वी असे साध्या पद्धतीने बनवायचे, तांदूळ आणि रवा घालून. त्याच्यानंतर जसे जसे लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहायला जायला लागली, तसे तसे एकमेकांच्या संपर्कात येऊन वेगवेगळ्या पदार्थ बनवायला लागले डाळी वापरून. त्याच्यामध्ये पूर्वी पीठ फुलवण्यासाठी डाळींचा वापर करत असत काही लोक, कारण असे खाण्याचा सोडा म्हणा किंवा बेकिंग सोडा, बेकिंग पावडर असले काही प्रकार तेव्हा नव्हते. त्याच्यामुळे डाळी वापरायला लागले. त्याही अगोदर नुसते तांदूळच रात्रभर असे भिजत घालून दुसऱ्या दिवशी वाटून, ते पाट्यावरती वाटून त्याच्यामध्ये फक्त मीठ घालून ठेवायचे. तर तांदळाचेच असे आंबोळ्या बनवायच्या. आणि ह्या आंबोळ्यांचं पीठ आंबवण्यासाठी कधी कधी रात्रीचं पीठ आंबवायचे, आणि ते आंबवण्यासाठी ती लोक भानशेरा असायचा. भानशेरा म्हणजे मातीच्या चुली असायच्या, आणि त्या चुलींच्या मागच्या साईडला जी जागा असायची ती गरम असायची मध्यरात्रीपर्यंत. तिथे अशा प्रकारे ती लोक झाकण मारून ठेवून द्यायची. कधी कधी त्याच्यामध्ये मोहन घालायचे, असे कोळसा पेटवून घालायचे, बरेच उपाय करायचे. ते घरगुती उपाय असायचे. आता हे डाळींमुळे पिठं फुलायला लागली, म्हणून मी हे आता दोन्ही प्रकारचे तुम्हाला दाखवते. भानशेरामध्ये हीट असल्यामुळे तिथे चांगलं पीठ फुलून यायचं. त्याच्यामुळे ह्या अशाच पद्धतीने पिठं फुलवून आंबोळीची वेगवेगळे पदार्थ बनवायला लागले, जसे की भानवली, सान्नी. त्याच्यासाठी सुद्धा अशाच प्रकारे पीठ तयार केलं जातो. सान्नी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. गुढीपाडव्याचं नैवेद्य बनवलं जातं गावाकडे, तर ती रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. तुम्ही चॅनलवरती बघू शकता. आता मी इथे साधं पीठ तयार केलेलं आहे, आणि हे डाळी घालून तांदळाचं पीठ, आंबोळीचं पीठ तयार केलेलं आहे. दोन्ही प्रकारचं मी आंबोळीचं पीठ तयार केलेलं आहे, आणि दोन्ही प्रकारची आंबोळी मी तुम्हाला बनवून दाखवते. महाराष्ट्रीयन लोक म्हणजे आपली मराठी माणसं अशी ही नारळाची शेंडी वापरून अशा प्रकारे तेल लावतात. त्याच्यामध्ये तेल ओतत नाही आहे, फक्त तेल लावतात त्याला. आणि इथे मी कावळी ठेवलेली आहे, त्याला सुद्धा अशा प्रकारे नारळाच्या शेंडीनेच तेल लावतात. जर आपल्याकडे नारळाची शेंडी नसेल तर कांदा वापरू शकतो आपण. आता मी इथे हे साध्या पिठाचं बनवलेलं आहे. हे साधी आंबोळी बनवून दाखवते, जे आपण
तांदूळ आणि रवा घालून बनवलेली आहे ती. ही साधी आंबोळी झाली. आणि इथे आपण आता मी डाळीच्या पिठाची दाखवते. डाळी वापरून बनवलेली दोन्ही प्रकारच्या मी तुम्हाला दाखवते बनवून. ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही पीठ तयार करा, पण कन्सिस्टन्सी अशीच असते आंबोळीची. बघूया झाले का. छान झालेलं आहे. साध्या पिठाचं आणि डाळीच्या पिठाचं. पुन्हा वाफवून घेऊया. बघूया आपल्या आंबोळ्या झाल्यात का. आपल्या आंबोळ्या छान तयार झाल्या, मस्त ब्राऊन झाल्या आणि सॉफ्ट देखील. आता ही आंबोळी मी काढून घेते प्लेटमध्ये. दुसरी आंबोळी सुद्धा आपली तयार झालेली आहे. आता मी ह्या आंबोळीबद्दल तुम्हाला थोडंसं सांगू इच्छिते. ही साधी आंबोळी आणि डाळीची आंबोळी दोन्हीही तयार झालेले आहेत. तुम्ही पाहिलं तर ही आंबोळी थोडीशी जळलेली आहे आणि मी ती मध्ये सेंटरला टाकलेली होती. आता मी हे भांडी आहेत जरा आदलाबदली करते आणि मला ह्या कावेळीबद्दल जरा सांगायचं आहे. ह्या कावेळीचा मधला सेंटरचा जो भाग आहे तो एकदम पातळ आहे आणि आजूबाजूचा जो भाग आहे तो जाड आहे. त्याच्यामुळे मध्ये सेंटरला ती जळते. त्याच्यामुळे घावणे जेव्हा मी बनवले होते मागच्या व्हिडिओजमध्ये घावणे बनवलेले होते, ते घावणे मी थोडेसे जाडसर टाकले होते, कारण की हा मधला भाग आहे तो एकदम पातळ असल्यामुळे मध्ये लगेच जळतात. जसं की हा आपण आता ही आंबोळी बघितली जळलेली, हे मधला भाग आहे ना इथे लगेच जळला जातो म्हणून. आणि बाजूचा भाग आहे हा कच्चा राहतो. त्याच्यामुळे मी घावणे बनवताना जरा जाड टाकले होते घावणे. बऱ्याच मैत्रिणींच्या शंका होत्या की घावणे पातळ असतात. तर हो, घावणे हे पातळ असतात, पण ह्या कावेळीचा थोडा प्रॉब्लेम होता म्हणून मी ते घावणे थोडेसे जाड टाकले होते. तर आपल्या आता साध्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण डाळीच्या आंबोळ्या बनवणार आहोत. आता मी दुसऱ्या प्रकारची आंबोळी दाखवते. आपण जी साधी आंबोळी बनवली त्याला साऊथ इंडियन लोक साधा डोसा म्हणतात, उत्तप्पा म्हणतात, साधा उत्तप्पा. आता आपण बनवणार आहोत तो पण डाळीचाच बनवणार आहोत, कारण की हे जे साधं पीठ बनवलेलं आहे आंबोळीचं हे मी असंच ठेवणार आहे. ह्याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी ते ठेवून दिलेलं आहे. आता इथे मी तेल घातलेलं आहे. तेल एवढं नाही टाकायचं आहे, बोलता बोलता जरा जास्तच पडलं आहे तेल. तेल मी काढून घेते. आता ह्याच्यामध्ये मी दाखवते आपल्या डाळीची आंबोळी बनवतात आणि त्या आंबोळीला भानवली सुद्धा म्हणतात. आपण जी आंबोळी बनवतोय ही डाळीच्या पिठाची आहे. मला मी 2 मिनटं झाकते, बस 2 मिनटं पण नाही, थोडी कमीच. आणि ह्या आंबोळीवरती हे जे वरचं सारण पातळ असतानाच म्हणजे ओलं असतानाच त्याच्यावरती मी हे कांदा टाकते. ह्याला काय म्हणतात, ओनियन उत्तप्पा. जे आपण रेसिपी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओजमध्ये, हे ओनियन उत्तप्पा. आणि ह्याला जर आपण भाज्या टाकल्या तर ती आपली मिक्स व्हेजिटेबल आंबोळी तयार होते. आपण ह्याच्यावरती वेगवेगळ्या कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरल्यात तर त्याच्यावरती आपली मिक्स व्हेजिटेबल आंबोळी तयार होते आणि तीसुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे. अशाच प्रकारचं
बेटर तयार करतात, आंबोळीसारखंच साऊथ इंडियन लोक देखील. आणि त्यांच्या ह्या उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा या अशा प्रकारच्या रेसिपी तयार होतात. आणि आपल्याकडे एकूण सांगण्याचं तात्पर्य, बनवण्याच्या पद्धती सेम असतात, तेच पदार्थ असतात, फक्त नावं काय ती आपल्या आपल्या तासाप्रमाणे ठेवली जातात. आता हे मी जे सारण ठेवलेलं आहे ते आपण सारण उद्या मी तुम्हाला वाफवलेल्या आंबोळ्या दाखवणार आहे, स्टीम कशा करायच्या त्या दाखवणार आहे. त्या मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. बघूया आपली आंबोळी आपण कशी केलेली आहे. मला साऊथमध्ये ओनियन उत्तप्पा म्हणतात आणि आपल्याकडे मिक्स व्हेजिटेबल आंबोळी, जिथे आपण कांदा मिरची वापरलेली आहे, तिथे आपण वेगवेगळ्या आपल्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकतो आणि आंबोळी बनवू शकतो. इथे आपली आंबोळी बनते, तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊया. चटणीसाठी मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ओलं खोबरं खवलेलं घेतलेलं आहे. 1 वाटी मिरची आपल्याला जेवढी हवी असेल तेवढी तिखट त्यात वापरू शकता. जर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर वापरली तर कदाचित चटणीचा कलर बदलेल. आपल्याला सफेदच चटणी बनवायची आहे, त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घेते आणि हे चटणी आपण मिक्सरला लावून घेते. मी ह्यात लागल्यास थोडंसं किंचित पाणी घालायचे आणि वाटून घे. आंबोळी आपली छान तयार आहे. एकदम सॉफ्ट. मी ते काढून घेते प्लेटमध्ये आणि आपण हे भांडं आहे ते दुसरीकडे शिफ्ट करतो. इथे आपण थोडी फोडणीची तयारी करूया, कारण की आपली चटणी आहे ती आपली तयार झालेली आहे. ती मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि या चटणीला आपण मी दोन्ही प्रकारच्या आंबोळ्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. साध्या आंबोळ्या आणि डाळी वापरून तयार केलेली आंबोळी, दोन्ही प्रकारची आंबोळी तुम्हाला दाखवलेली आहे. दोन्ही प्रकारच्या आंबोळीचे पीठ कसे तयार करायचे तेही तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि ह्या आंबोळ्या आपण तयार केलेल्या आहेत. आता ह्या आंबोळ्या आपण चटणीबरोबर पण खाऊ शकतो आणि चिकनच्या रश्श्याबरोबर खाऊ शकतो किंवा गावठी कोंबडीचा रस्सा सर्वात बेस्ट. आणि आपण गावठी कोंबडीचा रस्सा म्हणजे सागोती बनवलेली आहे आधीच्या व्हिडिओजमध्ये, ते तुम्ही पाहू शकता. ते मी इथे ठेवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर सुद्धा खूप छान लागतात. आपल्या ह्या आंबोळ्या दोन्ही प्रकारच्या तयार आहेत. आता हा जो आपण आंबोळीचा पीठ तयार केलेला आहे, साध्या आंबोळीचा जो पीठ तयार केलेला आहे तसाच पीठ तयार करून आपण पारंपरिक पदार्थ बनवू शकतो. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू शकता. तर आपल्या साध्या आंबोळ्या आणि मिक्स व्हेजिटेबल आंबोळ्या, डाळीपासून तयार केलेल्या पिठाच्या आंबोळ्यासुद्धा आपल्या तयार आहेत. तर मैत्रिणींनो, ह्या आंबोळ्यांचा स्वाद घ्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही रेसिपी खाली नक्की लाईक करा. आणखी तुम्हाला जर काही रेसिपी पाहायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. ओनियन उत्तप्पा आणि चटणी हा प्रकार मी एक रेसिपीमध्ये दाखवलेला आहे. ओनियन उत्तप्पा कसा तयार करतात, बेटर आपण असंच तयार करायचं आहे आंबोळीसारखंच, फक्त साऊथमध्ये त्याला उत्तप्पा म्हणतात आणि आपल्याकडे त्याला आंबोळी म्हणतात. बाकी बनवण्याची क्रिया तीच आहे आणि ती लोक सांबारबरोबर आणि चटणीबरोबर खातात. तसंच आपण चिकनच्या रश्श्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकतो. तर आपली ही आंबोळी रेसिपी तयार झालेली आहे. थँक्यू.